नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये विविध पदांच्या 358 जागा सुटलेल्या आहेत। तर याची संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत। या ठिकाणी याच्या दोन ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, एक डिटेलमध्ये आहे आणि एक या ठिकाणी माहितीची आहे। दोन्ही मी तुम्हाला दाखवणार आहे। ऑनलाइन अप्लाय कुठे करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर वेळ न घालवता व्हिडिओ चालू करूया। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट नेहमी तुमच्यासाठी आणत राहतो। चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ। तर मित्रांनो, यामध्ये बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। या ठिकाणी त्यांचा जाहिरात क्रमांक दिलेला आहे 21/8/2025 ला ही जाहिरात सुटलेली आहे। खाली बघा या ठिकाणी गट क संवर्गातील आहे आणि विविध पदे आहेत। या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या ठिकाणी बघा गट क संवर्गातील 358 रिक्त पदांची सरळ सेवेने भरती करण्यात येत आहे। यांनी 20/8/2025 ला जी आहे ती मान्यता दिलेली आहे। 358 पद आहेत। पहिलं पद जे आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, या ठिकाणी वेतन श्रेणी तुम्ही चेक करून घ्या। सगळ्यांची 27 पदसंख्या आहे। या पदाचं जे डिटेलमध्ये असेल की 27 पद कशा रीतीने या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत, कोणत्या कास्टला किती जागा आहेत, तर ते शेवटी मी दाखवणार आहे। कुठं बघायचंय तुम्हाला। सेकंड पद आहे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल 2 पद आहेत। कनिष्ठ अभियंता विद्युतचं या ठिकाणी 1 पद आहे। लिपिक टंकलेखकचं या ठिकाणी 3 पद आहेत। या ठिकाणी सर्वेयर सर्वेक्षक यांचं 2 पद आहेत। नळ कारागीर प्लंबर यांच्या या ठिकाणी 2 पद आहेत। फिटरसाठी 1 पद आहे। या ठिकाणी मिस्त्रीसाठी 2 पद आहेत। त्यानंतर बघा पंप चालक जे आहेत त्यांच्यासाठी 7 पद आहेत। अनुरेखकच्या या ठिकाणी 1 पद आहे। वीजतंत्री इलेक्ट्रिशियनच्या या ठिकाणी 1 पद आहे। कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर जर असेल त्याचं 1 पद आहे। तर बेसिक खूप चांगला आहे सगळ्याला, तुम्ही एकदा चेक करून घ्या। त्यानंतर स्वच्छता निरीक्षकाचं या ठिकाणी बघा 5 पद आहेत। चालक यंत्रचालकचे 14 पद आहेत। सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यांचं 6 आहेत या ठिकाणी। त्यानंतर बघा खाली अग्निशमन जे आहे अग्निशामकचे या ठिकाणी 241, म्हणजे जे आहे मीरा भाईंदरमध्ये सगळ्यात जास्त अग्निशामकचे जे जागा आहेत त्याची या ठिकाणी जागा आहे। 241 पद आहेत। आपण याला बघणार आहोत की कोणतं या ठिकाणी क्रायटेरिया लागतोय। उद्यान अधीक्षक बघा 3 पद आहेत। लेखापालसाठी 5 पद आहेत। डायलिसिस तंत्रज्ञ असेल तर 3 पद। बालवाडी शिक्षिका यांचे 4 पद आहेत। परिचारिका अधिपरिचारिका स्टाफ नर्स जे असतील GNM मध्ये त्यांचे 5 पद आहेत। प्रसाविका ANM मध्ये 12 पद आहेत। औषध निर्माता निर्माण अधिकारीसाठी 5 पद। लेखा परीक्षकचे 1। सहाय्यक विधी अधिकारी यांचे 2। तारतंत्री वायरमॅनची 1 पद आहे। ग्रंथपाल यांचं 1 पद आहे। तर टोटल मिळून या ठिकाणी 358 पदं दिलेली आहेत। आपण हे सर्व बघणार आहोत डिस्क्रिप्शन मध्ये। ऑनलाईन अर्ज करण्याचं जे वेळापत्रक आहे ते ऑनलाईन सुरू होल्यावर दिनांक 22/8/2025 आजपासून आहे। ते या ठिकाणी अंतिम दिनांक 12/9/2025 पर्यंत आहे। ऑनलाईन पद्धतीने शुल्क तुम्ही 12/9 पर्यंत करू शकतात। परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र हे 7 दिवसापूर्वी तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट www.mbmc.gov.in या वेबसाईटवरती अवेलेबल होऊन जाईल। तांत्रिक समस्या जर तुम्हाला उद्भवली फॉर्म भरताना किंवा इतर काही असेल तुम्ही याच्यावरती फोन करू शकतात। या ठिकाणी बघा परीक्षेचा वेळ दिनांक सगळं या वेबसाईटवरती तुम्हाला देण्यात येणार आहे। परीक्षा शुल्क बघून घ्या। खुला प्रवर्ग असेल तर या ठिकाणी 1000 रुपये, मागास किंवा अनाथ प्रवर्ग असेल तर 900, आणि जर कोणी माजी सैनिक फॉर्म भरत असेल तर त्यांना शुल्क माफ आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या वेबसाईटवरती सर्व माहिती या ठिकाणी भेटून जाणार आहे। त्याच पद्धतीने अजून एक या ठिकाणी तुम्हाला जे आहे ॲडव्हर्टाइजमेंट आहे। या ठिकाणी ही पहिली ॲडव्हर्टाइजमेंट होती, याच्यामध्ये संक्षिप्त दिलेलं नाहीये पूर्ण। तर या ठिकाणी लक्षात घ्या, ही दुसरी 2 नंबरची ॲडव्हर्टाइज आहे। याच्यामध्ये सुद्धा सर्व काही तेच दिलेलं आहे, सेम आहे। याच्यामध्ये फक्त खाली आल्याच्या नंतर तुम्हाला मदत केंद्र टेक्निकली काही हेल्प पाहिजे असेल तर फोन नंबर दिलेले आहेत। खाली बघा पदनाम तेच दिलेलं आहे, वेतन श्रेणी आहे। फक्त खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा जे कनिष्ठ अभियंता स्थापत्य 27 पद आहेत त्यांना या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे कास्ट वाईज या ठिकाणी आरक्षणानुसार। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला कास्टमध्ये प्रत्येक पद जी सगळे मेकॅनिकल असेल, कोणत्या कास्टसाठी आहे, जात प्रवर्ग कशामध्ये आहे, अनुसूचित जातीमध्ये आणि खुल्यामध्ये 1, तर या पद्धतीने तुम्हाला ते चेक करता येईल सर्व काही। तर आपण खाली सर्वात जास्त ज्या जागा होत्या ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। प्रत्येक जागेचं या ठिकाणी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। मी तुम्हाला कुठून डाउनलोड करायची ते सुद्धा सांगणार आहे, शेवटपर्यंत बघा। एकदा आपण या ठिकाणी बघा अग्निशामकचे जे 241 पद आहेत त्यांचं विवरण बघूया। या ठिकाणी बघा 32 जागा अनुसूचित जातीला आहेत, जमातीसाठी 17 आहेत, विजाला 7 आहेत, भज ब मध्ये 6, भज क मध्ये 9 आहेत, भज ड मध्ये 5, या ठिकाणी विमा प्र मध्ये 5 आहेत, इतर मागासवर्गीय 47,
SCBC मध्ये तुम्हाला 24 आहेत, EWS मध्ये 24 आणि खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी लक्षात घ्या 65. टोटल मिळून 241 पद आहेत. या ठिकाणी खेळाडू, महिला, माजी सैनिक, अंशकाल, पदवी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे सगळं दिलेलं आहे. दिव्यांग आणि अनाथ यांच्यासाठी सुद्धा आहे या ठिकाणी जागा. तर अशा पद्धतीने या सर्व जागा डिवाइड केलेल्या आहेत. तुम्ही याच्यावरती क्लिक करून चेक करू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल डायरेक्ट. यामध्ये बघा खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेवरील गट क रिक्त पदांची सरळ सेवेनी भरती या ठिकाणी दिले 1485 आणि 1484. हे दोन्ही डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये एक जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन नुसार पूर्ण जागा बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही संपूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी बघितलेली असेल. अशा पद्धतीने 358 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत. याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.